नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असे काही 25 मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहेत, PYQ आहेत, ते प्रत्येक एक्झामला पडतात. अशी आपण सिरीज चालू करतोय मित्रांनो. मी सगळे शोधून काढलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे अशा पद्धतीचे हे MCQ आहेत आणि प्रत्येक एक्झामला पडतात. इथं मी लिहिलेच 25 मोस्ट इम्पॉर्टंट MCQ किंवा PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले जे क्वेश्चन्स आहेत ते मी काढलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचे हे क्वेश्चन्स आहेत. ही सिरीज तुम्ही बघा. फक्त 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे सगळे सोशल मीडिया चॅनल्स आहेत, त्याला तुम्ही फॉलो करा आणि माझा ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही डाउनलोड करा. आपला चॅनल नवीन आहे. इथून पुढे तुम्हाला कळेल की आपल्याकडे क्वालिटी आहे आणि क्वांटिटी कशी आहे हे तुम्हाला कळेल. आपण दोन्ही पण देणार आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी, आणि व्हिडिओ आपले सगळे छोटे असणार आहेत. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सिव्हिल इंजिनिअरिंग 25 मोस्ट रिपीटेड गव्हर्नमेंट एक्झाम MCQ PYQ. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे. द युनिट मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी इज. पर्याय काय आहेत? AN, B न्यूटन पर मीटर, C न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि D मीटर स्क्वेअर पर न्यूटन. तर याचं उत्तर काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द युनिट मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर याचं एक्सप्लेनेशन मी थोडंफार दिलेलं आहे. मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी इज स्ट्रेस अपॉन स्ट्रेन सिन्स स्ट्रेन इज डायमेन्शनलेस युनिट इक्वल टू स्ट्रेस न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे आपण त्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल पण म्हणू शकतो. तुम्ही मी एक्सप्लेनेशन जे सांगतोय ते पण तुम्ही ऐका. इतर सुद्धा तुमचे क्वेश्चन त्या पर्यायावरनं अजून पर्यायाला जर आपण म्हणजे जे ऑप्शन आहे त्याला गुणले 4 केले तर जवळपास 100 क्वेश्चनची तुमची तयारी होते. त्यानंतर बघा, द स्लंप टेस्ट इज यूज्ड टू मेजर स्ट्रेंथ, वर्कॅबिलिटी, ड्युरेबिलिटी, डेन्सिटी. तर याचं उत्तर काय आहे? वर्कॅबिलिटी. ओके, बी ऑप्शन आहे. स्लंप टेस्ट डिटरमाइन्स कन्सिस्टन्सी अँड वर्कॅबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट. हे तुम्ही लक्षात घ्या. कन्सिस्टन्सी आणि वर्कॅबिलिटीसाठी स्लंप टेस्ट केली जाते. त्यानंतर बेंडिंग मुवमेंट ॲट द फ्री एंड ऑफ अ कॅन्टिलिव्हर बीम इज मॅक्झिमम 0, मिनिमम इन्फानाइट. तर याचं उत्तर आहे 0. ॲट फ्री एंड नो मुवमेंट इज रेजिस्टर्ड, हेन्स बेंडिंग मुवमेंट इज 0. म्हणजे हे जे काय आहे फ्री एंड आहे, इथे बेंडिंग मुवमेंट काय असते? 0 असते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. द कोइफिशियंट ऑफ परमॅबिलिटी इज मेजर्ड युझिंग. कोइफिशियंट ऑफ परमॅबिलिटी कशाने मेजर करतात? तर त्याचं उत्तर आहे परमॅमीटर. ओके, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट हेड अँड फॉलिंग हेड परमॅमीटर इज युज्ड फॉर परमॅबिलिटी टेस्ट. द कोइफिशियंट ऑफ परमॅबिलिटी इज मेजर्ड बाय युझिंग परमॅमीटर. त्यानंतर स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट, त्याला SPT म्हणतात. इट इज कंडक्टेड इन, कशामध्ये केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन C, सॉईल. SPT मेजर्स इन सिधू सॉईल रेजिस्टन्स युझिंग N व्हॅल्यू. स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट मेजर्स इन सिधू सॉईल रेजिस्टन्स युझिंग N व्हॅल्यू. त्यानंतर द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ सिमेंट, हे तुम्हाला येते. लाईम आहे, सिलिका आहे, ॲल्युमिना आहे, जिप्सम आहे. तर काय आहे? लाईम आहे. लाईम CaO इज द मेजर कंपोनंट इन द सिमेंट कंपोजिशन. त्यानंतर हा सुद्धा क्वेश्चन अनेक एक्झामला पडलेला आहे. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. द pH व्हॅल्यू ऑफ प्युअर वॉटर इज 0, 7, 10, 14. तर याचं उत्तर आहे 7. प्युअर वॉटर इज न्यूट्रल ॲट 25 डिग्री सेल्सिअस विथ pH 7. 25 डिग्री सेल्सिअस, हे तुम्ही लक्षात ठेवा. असा पण क्वेश्चन इथून पडू शकतो. त्यानंतर पुढे, द बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वॉटर टेबल, इन्क्रीज इन कोहेजन, डिक्रीज इन डेप्थ, लूज सॉईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन B, इन्क्रीज इन कोहेजन. ओके, द बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कोहेजन. ओके, एक्सप्लेनेशन. हायर कोहेजन इम्प्रूव्ज शिअर स्ट्रेंथ, इन्क्रीजिंग बिअरिंग कॅपॅसिटी. काय म्हणते? हायर कोहेजन इम्प्रूव्ज शिअर स्ट्रेंथ, इन्क्रीजिंग बिअरिंग कॅपॅसिटी. मित्रांनो, आपण व्हिडिओ हा मराठीमध्ये करतोय, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॅप्शनच्या माध्यमातून लँग्वेज चेंज करून पाहू शकता, किंवा आपण पुढच्या वेळी हिंदी प्लस मराठी मिक्सिंग किंवा हिंदी मराठी इंग्लिश मिक्सिंग आपण व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अतिशय महत्त्वाचे इम्पॉर्टंट PYQ आहेत हे. सगळ्या एक्झाम्स, TSS पॅटर्न असू द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या, किंवा तुमचं कोणतीही इतर बॉडी घेऊ द्या, किंवा IBPS घेऊ द्या, ह्याला हे क्वेश्चन पडणार. अतिशय महत्त्वाचे PYQ आहेत हे. रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, मी ते घेतोय. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन. ओके, प्रत्येक एक्झामला पडणार सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल सब्जेक्टमधलं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. द शेप ऑफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील इज लिनियर ओनली, पॅराबोलिक, इलॅस्टोप्लास्टिक, एक्सपोनेन्शियल. तर याचं उत्तर आहे इलॅस्टिक प्लास्टिक. एक्सप्लेनेशन. माइल्ड स्टील शोज इलॅस्टिक रिजन फॉलोड बाय प्लास्टिक इल्डिंग. माइल्ड स्टील शो इलॅस्टिक रिजन फॉलोड बाय प्लास्टिक इल्डिंग. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. द शेप ऑफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील इज इलॅस्टिक प्लास्टिक. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे. द मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन फॉर अ रेक्टँग्युलर बीम इज व्हेन D इज इक्वल टू B, D इज इक्वल टू 2B, B इज इक्वल टू 2D, किंवा D इज इक्वल टू 3B. तर याचं उत्तर आहे D इज इक्वल टू 2B. म्हणजे डेप्थ इज इक्वल टू 2 इंटू ब्रेड्थ. फॉर इकॉनॉमिकल बेंडिंग सेक्शन डेप्थ इज 2 टाइम्स ऑफ विड्थ. ओके, डेप्थ जे आहे ते 2 टाइम्स ऑफ विड्थ इथे या ठिकाणी B दिलेला आहे. द मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन फॉर रेक्टँग्युलर बीम इज D इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ B. द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर हॉरिझॉन्टल अँगल इन सर्वेइंग डम्पिलेबल थिओडोलाइट चेन कंपास ओनली. तर याचं उत्तर आहे थिओडोलाइट. थिओडोलाइट मेजर्स बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल्स ॲक्युरेटली. काय करतं थिओडोलाइट?
हॉरिझॉन्टल पण अँगल मोजतो, म्हणजे हा इथं आहे तर हा हॉरिझॉन्टल अँगल पण मोजतं आणि व्हर्टिकल अँगल पण मोजतो. ही उंची आहे, हे टावर आहे, तर इथं थिओडोलाइट जे आहे ते व्हर्टिकल अँगल पण तुमचा मोजतो. ओके, हा अँगल पण मोजतो, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. सो थिओडोलाइट मेजर्स बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल्स ॲक्युरेटली. द प्रायमरी पर्पज ऑफ क्युरिंग कॉन्क्रीट इज. आता क्युरिंग कशाच करायचं? इन्क्रीज वेट करण्यासाठी, इन्क्रीज वर्कॅबिलिटी, मेंटेन मॉइश्चर, रिड्यूस कॉस्ट. तर याचं उत्तर आहे मेंटेन मॉइश्चरसाठी. ओके, क्युरिंग इन्शुअर्स प्रॉपर हायड्रेशन फॉर स्ट्रेंथ गेन. लक्षात आलं? प्रॉपर हायड्रेशन फॉर स्ट्रेंथ गेन, तर याचं उत्तर आहे मेंटेन मॉइश्चरसाठी. मित्रांनो, हे तुम्हाला क्वेश्चन सोपे वाटतील, परंतु एक्झाममध्ये ज्यावेळी तुम्ही सगळे सब्जेक्ट करून जाता त्यावेळी तुम्हाला कन्फ्यूज होण्याची शक्यता असते आणि असेच क्वेश्चन पडतात. आता आपला हा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे आपण थोडे सोपे घेतोय, त्यानंतर हळूहळू अवघड घेत जाणार आहे. ओके, आणि TCS IBPSला असेच क्वेश्चन पडतात. वन लाईनर वन मार्काचा क्वेश्चन असतो, त्यामुळे असेच क्वेश्चन पडतात. जर तुम्ही अभ्यास केला तरच येणार आहे रिव्हिजन मारलं तर, अन्यथा येणार नाही. द फ्लो ऑफ वॉटर इन अ पाईप इज मेजर्ड बाय. फ्लो ऑफ वॉटर कशाने मेजर करतात? तर याचं उत्तर आहे व्हेंच्युरोमीटर. बॅरोमीटरनं काय केलं जातं तुम्हाला माहित आहे? काय केलं जातं? प्रेशर. ओके, तर व्हेंच्युरोमीटर मेजर्स डिस्चार्ज युजिंग बर्नॉलीज प्रिन्सिपल. फ्लो म्हणजेच डिस्चार्ज युजिंग बर्नॉलीज प्रिन्सिपलनं मेजर केलं जातं. त्यानंतर युनिट वेट ऑफ वॉटर इज अप्रॉक्सिमेटली. युनिट वेट म्हणले, ओके, मास डेन्सिटी म्हणलं नाही किंवा निस्ती डेन्सिटी म्हणलं नाही, तर युनिट वेट म्हणले, तर युनिट वेट किती येतं? 9.81 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. त्याचा फॉर्म्युला काय? गॅमा इज इक्वल टू रो जी. म्हणजे ही काय आहे? 1000 लिटर मास डेन्सिटी आहे. ओके, मास पर व्हॅल्यूम, मास डेन्सिटी 1000 इंटू 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. 9.81 त्याला आपण जर 1000 गुणलं तर 81 9810 न्यूटन पर मीटर क्यूब पण होऊ शकते. ओके, तो 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब द युनिट वेट ऑफ वॉटर इज. त्यानंतर द टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन हायड्रोलॉजी रेफर्स टू. द टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन हायड्रोलॉजी रेफर्स टू टाइम फॉर रन अप टू रीच आउटलेट. टाइम फॉर रन अप टू रीच आउटलेट. इट इज अ टाइम टेकन फॉर वॉटर फ्रॉम फार्देस्ट पॉईंट टू रीच आउटलेट. फार्देस्ट पॉईंट टू रीच आउटलेट. एक मिनिट मित्रांनो. तर मित्रांनो थोडा डिस्टर्ब होईल माझ्याकडे माईक नसल्यामुळे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज ऑल्सो कॉल्ड. द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणले, याला काय म्हणतात? शिअर मॉड्युलस पण म्हणतात. द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी रिलेट्स शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय? शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन, त्याला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज ऑल्सो शिअर मॉड्युलस, कारण शिअर स्ट्रेस आपण स्ट्रेनच आहे, परंतु शिअर स्ट्रेस भागिले शिअर स्ट्रेन केला तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी मिळते. त्यानंतर इन ए सिम्पली सपोर्टेड बीम मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट अकॉर्स ॲट. सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर मॅक्झिमम मुवमेंट अकॉर्स ॲट म्हणले. कुठं? मिड स्पॅन. कुठे येतं? मिड स्पॅन. फॉर UDL युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मॅक्झिमम बेंडिंग अकॉर्स ॲट सेंटर. ओके, हे सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि फॉर UDL मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट अकॉर्स ॲट सेंटर. याचं उत्तर येते सेंटर. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट अकॉर्स ॲट सेंटर, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. त्यानंतर पुढचा आहे, द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग एअर फ्रॉम सॉइल इज कॉल्ड. काय म्हणतात त्याला? कॉम्पॅक्शन म्हणतात. जर एअर रिमूव्ह केलं तर काय म्हणायचं त्याला? कॉम्पॅक्शन. द कॉम्पॅक्शन रिड्युसेस एअर वाइड्स युझिंग मेकॅनिकल एफर्ट्स. कॉम्पॅक्शन, कन्सोलिडेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर. कन्सोलिडेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर. आणि कॉम्पॅक्शन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ एअर. हे लक्षात घ्या. त्यानंतर द स्टँडर्ड साईज ऑफ द ब्रिक इन इंडिया मॉड्युलर इज. मॉड्युलर म्हणजे मोल्डची साईज. मोल्ड म्हणजे साचा की कसा असतो? तर साचा असतो 190 mm. आपण त्याला काय म्हणतो? 19 × 9 × 9 सेंटीमीटर सुद्धा म्हणतो. सो मॉड्युलर ब्रिक साईज ॲज पर IS 1077 इज 190 × 90 × हा क्वेश्चन तर अतिशय महत्त्वाचा आहे. हा क्वेश्चन चुकलाच नाही पण तुमचा. ही जी साईज आहे ही ट्रॅडिशनल साईज आहे. ही विथ मॉर्टर आहे 200 × 100 × 100 आणि ही वेगळीच काहीतरी दिलेली आहे तिने. त्यानंतर द रेनॉल्ड नंबर इंडिकेट्स फ्लो टाईप. रेनॉल्ड नंबरवर आपण काय करतो? कोणता फ्लो आहे? लॅमिनार फ्लो आहे, टर्ब्युलंट फ्लो आहे, रोटेशनल आहे. तर काय करतो? रेनॉल्ड नंबर डिटरमाइन्स लॅमिनार ऑर टर्ब्युलंट फ्लो. सांगितलं त्यांनी फ्लो टाईप, फ्लो कसा आहे. त्यानंतर मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट फॉर RCC. आता रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट RCCसाठी तुम्हाला M20 वापरायचं आहे, हे सांगितलं आहे IS कोडनुसार. ॲज पर IS 456 मिनिमम ग्रेड ऑफ RCC इज M20. M5, M10, M15 हे PCसाठी वापरतो. PCसाठी आपण वापरतो. ओके, RCCला म्हटलं तर M20 वापरायचं मिनिमम. तुमचा उपयोग काय त्यानुसार ते बदलू शकतो. त्यानंतर फोकल लेंथ ऑफ ए पॅराबोलिक आर्च इज रिलेटेड टू. फोकल लेंथ ऑफ पॅराबोलिक आर्च. आता फोकल लेंथ ऑफ पॅराबोलिक आर्च इज रिलेटेड टू स्पॅन अँड राईज. स्पॅन किती आणि राईज किती आहे? ओके, स्पॅन अँड राईज. पॅराबोलिक इक्वेशन डिपेंड्स ऑन बोथ स्पॅन अँड सेंट्रल राईज. कारण पॅराबोलिक जी इक्वेशन असते ती कशावर असते? डिपेंड बोथ स्पॅन अँड सेंट्रल राईज. त्यामुळे फोकल लेंथ ऑफ द पॅराबोलिक आर्च इज रिलेटेड टू स्पॅन अँड राईज हे उत्तर आहे. द वाहेड रेशो ऑफ द सॉइल इज डिफाइन्ड एज. वाहेड रेशो म्हणले हा एक प्रकारचा रेशो आहे. आता वाहेड रेशो म्हटल्यानंतर काय येणार? व्हॅल्यूम ऑफ वाहेड येणार आणि आपण व्हॅल्यूम ऑफ सॉलिड येणार, कारण हा रेशो घ्यायचा आहे. म्हणून याचं उत्तर काय येतं? व्हॅल्यूम ऑफ वाहेड.
व्हॅल्यूम ऑफ वायड आपण व्हॅल्यूम ऑफ सॉलिड, सो इट इज कॉल्ड एज अन वायड रेशो. वायड रेशो काय असतो, ईनं दर्शवला जातो. वायड रेशो इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ वायड आपण व्हॅल्यूम ऑफ सॉलिड. लक्षात आलं. त्यानंतर द प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज रिमूव्हल. प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज रिमूव्ह. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये सिवेज काय करतो रिमूव्ह, तर सस्पेंडेड सॉलिड, जे काही हलणारे पार्टिकल असतात, सस्पेंडेड सॉलिड असतात, ते प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये रिमूव्ह केले जातात. सो प्रायमरी ट्रीटमेंट रिमूव्ह सेटलेबल सस्पेंडेड सॉलिड, जे काही तुमच्या त्या कोनमध्ये वगैरे जे सस्पेंडेड सॉलिड असतात, जे काही सेटल होतात, ते काढले जातात प्रायमरी ट्रीटमेंट करतात सिवेजमध्ये. त्यानंतर द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज डिफाइन्ड ॲज. फॅक्टर ऑफ सेफ्टी तुम्हाला माहित आहे, क्वेश्चन सोपेच आहेत. इथून पुढे अवघड आपण सिरीजमध्ये चालू करते. आता बघा, लोड आपण स्ट्रेंथ नाही, स्ट्रेंथ आपण वर्किंग स्ट्रेस नाही, स्ट्रेस आपण स्ट्रेन नाही, फोर्स आपण एरिया. काय आहे द फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय, स्ट्रेंथ आपण वर्किंग स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेंथ किती आहे त्याची आणि तुम्ही वर्किंग स्ट्रेस किती देताय. ओके, स्ट्रेंथ 100 आहे आणि वर्किंग स्ट्रेस तुम्ही 80 देताय, म्हणजे 100 त्याची स्ट्रेंथ आहे, तुम्ही 80 पर्यंत देताय, म्हणजे 20 काय झालं त्याच्यावर, हा फॅक्टर ऑफ सेफ्टी झाला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून स्ट्रेंथ आपण वर्किंग स्ट्रेस, फॅक्टर ऑफ सेफ्टी अल्टिमेट स्ट्रेंथ डिवाइडेड बाय अलायबल वर्किंग स्ट्रेस. म्हणजे 100 किलोचं पोतं एक मुलगा उचलू शकतोय, पण त्याच्या डोक्यावर जर आपण 50 किलोचं पोतं दिलं तर काय आहे त्याचा फॅक्टर ऑफ सेफ्टी, 100 भागिले 50, 5 2 2 फॅक्टर ऑफ सेफ्टी ठेवलाय. ओके, म्हणजे 2 चपात्या खाऊ शकतो तू, त्याची कॅपॅसिटी, परंतु त्याला एकच द्यायची, असा पद्धतीचा अर्थ आहे. द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज डिफाइन्ड ॲज स्ट्रेंथ अपॉन वर्किंग स्ट्रेस, म्हणजेच फॅक्टर ऑफ सेफ्टी अल्टिमेट स्ट्रेंथ डिवाइडेड बाय अलायबल वर्किंग स्ट्रेस. तर मित्रांनो, हे झालेले आहेत आपले 25 क्वेश्चन. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग 25 मोस्ट रिपीटेड गव्हर्नमेंट एक्झाम PYQ MCQ आहेत. इथून पुढे आपण अशा पद्धतीची सिरीज चालू ठेवतोय, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अतिशय तुम्ही लक्ष द्या. 25 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. मी अशा पद्धतीचे क्वेश्चन घेऊन येतोय. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि माझी सगळी सोशल मीडिया चॅनल आणि माझं ॲप्लिकेशन महत्त्वाचं डाउनलोड करा. आपण नवीनच सुरुवात केलेली आहे या 2026 फेब्रुवारी महिन्यापासूनच, त्याच्यामुळे तुम्हाला हळूहळू कळेल की आपली क्वालिटी आणि क्वांटिटी कशी असणार आहे. आणि हे सगळे क्वेश्चन हे एक्झामला पडणार म्हणजे पडणार. तुम्ही मला पुन्हा सांगा, हे मी ग्रुपला पण टाकतो टेलिग्रामला, हे पडलेत का नाही. हे सगळे क्वेश्चन तुमच्या एक्झामला पडणार, यातला 2-4 क्वेश्चन तर पडणारच. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आपण अशी सिरीज चालू ठेवतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.